नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कळंबोली ते पनवेल ट्रॅकवर मालगाडी रुळावरून घसरली. सध्या पनवेल मार्गावरून जाणारी एक्सप्रेसची वाहतूक ठप्प. महाडमधील एका शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याला दिली अपमानास्पद वागणूक. चेअरमन, मुख्याध्यापक, 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल. स्वच्छता ही सेवा, स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सर्वत्र कार्यालयांची स्वच्छता. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान. आणि पिंगुळे येथे वासुदेव कलाकारांना मारहाण, पण घटनेला मिळाले वेगळे वळण. वासुदेव कलाकारांवरच गुन्हे दाखल. पाहुयात सविस्तर वृत्त. पनवेल येथे मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. कळंबोली ते पनवेल ट्रॅकवर ही घटना घडली आहे. पनवेलकडून वाशीकडे जाणाऱ्या मालगाडीला अपघात झालाय. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेमुळे सध्या मार्गावरून जाणारी एक्सप्रेसची वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवानं लोकल वाहतुकीला याचा फटका बसलेला नाही. तर राज्यात यंदा मान्सून उशिरानं दाखल झाला. आज पावसाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या महिन्यात राज्यात सर्वच भागात चांगला पाऊस झालाय. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढलाय. अनेक शहरांचा पाणी प्रश्न देखील मिटला. तसेच रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शनिवारी पुणे हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडणार आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले, त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं ही शक्यता व्यक्त केली आहे. गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांच्या अनेक बोटी बंदरातच असल्यानं त्यांच्या पुढे देखील संकट निर्माण झाले. येत्या 24 तासात चक्रीवादळाची परिस्थिती वाढणार आहे. बदलत्या परिस्थितीमुळे सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसानं सरासरी गाठली आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर राज्यातील इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. 2 दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. स्वच्छता ही सेवा, स्वच्छता पंधरवडा आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं आज जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांसह श्रमदान करून जिल्ह्यात सर्वत्र कार्यालयांची स्वच्छता केली आहे. स्वच्छता पंधरवड्याचे औचित्य साधून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील 100 फुटी ध्वजस्तंभाजवळ साफसफाई करण्यात आली. महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत कार्यालयीन स्वच्छता देखील करण्यात आली. आज अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात महिला अधिकारी, कर्मचारीही आघाडीवर होत्या. प्रत्येकाच्या हातात झाडू, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, कपटे, अनावश्यक वाढलेली झाडे दिसून आली. बघता बघता कचऱ्याचा ढीग जमू लागला. प्रत्येक जण झपाटल्यासारखा साफसफाई करत होता. यामध्ये जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग, परिवीक्षाधीन IAS अधिकारी डॉक्टर जस्मीन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत, प्रांत अधिकारी जीवन देसाई, प्रांत अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. उद्या रविवारी पुन्हा 1 तारीख 1 तास या निमित्तानं शहर परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. यावेळी रत्नागिरी हा स्वच्छ सुंदर जिल्हा असल्याचं जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं. यावेळी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय, सर्व प्रांत अधिकारी कार्यालय, महावितरण, नाचणी उपकेंद्र, मत्स्य विभाग, हार्बर डिव्हिजन, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण वन विभाग आदी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आजच्या या स्वच्छता मोहिमेत रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, त्यांचे सर्व स्वच्छता कर्मचारी, तहसीलदार हनुमंत म्हेत्रे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, स्वीय सहाय्यक तथा नायब तहसीलदार संदीप सावंत यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या सेंट झेवियर स्कूलमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। काही दिवसांपूर्वी या शाळेमध्ये सन 2015 पासून सन 2023 पर्यंत शाळेत शरयू राजदीप वनारसे राहणार महाड यांचा मुलगा शिक्षण घेत आहे। मात्र सन 2015 ते 23 या कालावधीत शिक्षण घेत असताना तो वारंवार आजारी पडत असल्या कारणाने तो शाळेत गैरहजर राहत होता। यामुळे शाळेतील शिक्षक अमित अंधेरे आणि सोनाली शिंदे या विद्यार्थ्यास वारंवार अन्य विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक देत असल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। महाड शहर पोलिसांनी सेंट झेवियर शाळेचे शिक्षक अमित अंधेरे आणि सोनाली शिंदे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डिसोजा आणि शाळेचे चेअरमन डिसोजा यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिंगुळ येथे वासुदेव कलाकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय। वासुदेव कलाकारांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती। त्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये संबंधित 5ही वासुदेव कलाकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। हे सर्व वासुदेव राहणार बारामती पुणे येथील असून कलम 420 आणि महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 कलम 3 नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती। यानंतर 2 दिवस त्यांना पोलीस कस्टडीमध्ये देखील ठेवण्यात आलं होतं। आले 10 वाजता आले आमच्या घरी, सांगायला लागले भविष्य मुलांचे आणि नवऱ्याचं सांगायला लागले असं होणार तसं होणार, मग शांती करायला पाहिजे तुम्ही। आम्ही दान दिलं अगोदर, नंतर सांगायला लागले शांती करायला पाहिजे, त्रास होणार नाही तर त्याला तरी 25,000 लागणार म्हणून सांगायला लागले। मग दोरा दिलेला हाती आणि भस्म पण लावलं, त्याच्यानंतर ते निघून गेले। नाही माका सांगितलं काय तुमच्या मुलांचं असं आहे तसं आहे, तुमच्या मुलग्याला धोका आहे असं बोलले। मोठं मुलगा आणि मी होते घरी आणि आम्हाला पण बोलवलं, सांगलं तुमची शांती करायची आहे 20,000 रुपये द्या म्हणून बोलले। आणि मग दोरो आणि ही फोटो दिले नाही माझ्याकडे आणि दोघा काय आमका अंगावर दिले। आम्ही 5,000 रुपये दिले, मुलांना माझ्याकडे दिले, मी दिले ते असं फसवलं। त्या दिवशी 5 जण असे 5-6 जण म्हणजे त्यांची टीमच आलेली होती। एक तर आपल्याकडे असं आहे की नवीन कोणी जेव्हा येतं गावात काही कसलाही भिक्षुकी म्हणा किंवा तत्सम कसले धंदे करतील तर त्यांची पोलीस स्टेशनमध्ये पहिली नोंद हवी। तर ती झाली की नाही ह्याची चौकशी न करता खातरजमा न करता आमच्या लोकांवर जे गुन्हे दाखल केले ते पूर्णतः चुकीचे आहेत। कारण आमच्याकडे पिंगुळी तसा आतमध्ये गेल्याच्या नंतर थोडं मागासच गाव आहे। त्या घरातला प्रत्येक माणूस हा कामधंद्यानिमित्त बाहेर गेलेला असतो। घरात फक्त महिला असतात आणि सगळ्याच महिला सज्ञान आहेत असं नाही, कारण त्यांना काहीतरी भविष्याबद्दल किंवा आपल्या कुटुंबाबद्दल जर काहीतरी सांगितलं तर त्यांचा त्याच्यावर विश्वास बसतो, कारण त्यांचं कुटुंबावर प्रेम असतं आणि त्या भावनेच्या आधारे त्यांच्या भावनेना हात घालून जर असे लोक येत असतील आणि जर अशा प्रकारचं वर्तन करत असतील किंवा अशा मागणी करत असतील किंवा तुमचं देवधर्मासंदर्भात आम्ही हे करून देतो ते करून देतो असं जर बोलत असतील तर साहजिकच आहे महिलांचा त्याच्यावर विश्वास बसतो। आणि अशा प्रकारे त्यांनी ती मागणी जी केलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे आणि ती चुकीची आहे ती आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन ते अशा दुपारच्या वेळी जेव्हा फिरत असतात तर तेव्हा घरातले कोणीही पुरुष घरात नसतात, ते कामधंद्यासाठी बाहेर गेलेले असतात आणि अशा वेळी जर काही अतिप्रसंग घडले तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? तेव्हा त्यांची संघटना पुढे येणार आहे का? आणि तेव्हा फार उशीर झालेला आहे। उशीर झालेला असेल तर त्याच्या आधी जर आमच्या नागरिकांनी जागरूक नागरिक जे फिरतात किंवा ज्यांना त्या संदर्भात माहिती आहे किंवा अशी अनेक उदाहरणं घडलेली आहेत, त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जर त्यांना दहशत म्हणत नाही मी, त्यांना जर योग्य काही सल्ला दिला असेल तर त्याच्यात वावगं काय आहे? आणि त्याच्यामुळे हे असं करण्याकडे आम्ही जेव्हा कळवणार तेव्हा फार उशीर झालेला असेल आणि त्याच्या आधी जर त्यांना काही मारहाणही नाही किंवा काही समज दिली असेल तर त्याच्यात वावगं काय आहे असं मी म्हणत नाही, कारण महिलांची आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला आमच्या पिंगुळी गावातील सर्व ग्रामस्थांना बरेचसे गुन्हे दाखल केलेले आहेत। या विषयासंदर्भात जे बहुरूपी म्हणून पिंगुळी गावात आले आणि त्याने लोकांची फसवणूक केली की काही लोकांची मंगळसूत्र मागितली, काहीकडे पैसे मागितले, 5,000 रुपये द्या, 2,000 रुपये द्या आणि गुगल पे करा। ह्या सिस्टीममध्ये ज्यावेळी केलं त्यावेळी ग्रामस्थांच्या ज्या मिसेस कोणत्या घरी होत्या त्यांच्यानी ते पैसेसुद्धा दिले, गुगल पे केले आणि त्यावेळी एक बहुरूप्याचे हे सोंग घेऊन आले। खरं वास्तविक पाहता बहुरूपी हा सर्वसामान्य मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वच लोकांना माहिती आहे आणि ज्ञात आहे। वासुदेव हा पहाटेच्या नंतर म्हणजे उजेडात कोणालाही दिसत नाही आणि असं असताना जर वासुदेव
पहाटेच्या नंतर 8-10 वाजता तर गावागावात घरी घरी फिरत असतील, ती निव्वळ फसवणूकच असू शकते असं माझं स्वतःचं मत आहे आणि माझ्या पिंगोळी गावातील ग्रामस्थांचंही मत आहे. आणि हे वासुदेव ही अशी व्यक्ती असते की ती पहाटे 5 ते 4च्या दरम्यान प्रत्येकाच्या घरोघरी जाते आणि एक त्यांचं ते डमरू असतं ते वाजवतात आणि गाणं म्हणतात. आणि ज्यावेळी आपण म्हणतो पहाड म्हणजे भिनभिन म्हणजे ज्यावेळी पावळे ओरडतात त्यावेळी त्यांचं असं असतं की त्यांनी ते पोशाख काढायचा असतो आणि आपला व्यवसाय म्हणजे तिथली ती कला बंद. असं असतानासुद्धा पिंगोळी गावामध्ये हे बहुरूपी म्हणजे आले आणि जे लोकांची फसवणूक केली, खरोखरच ही फसवणूक आहे. आणि ज्या संघटनेने जी त्यांची बाजू उचलून धरली, मी बाजू उचलून धरल्याबद्दल तर माझा विरोध नाही, परंतु बाजूची करत असताना बुवा ते बहुरूप आलेले आपले वासुदेव यांनी खरोखरच दुपारनंतर व्यवहार केला आहे का, की वासुदेवाची कुठली भूमिका असते आणि त्यांनी काय करावं हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं. पंचक्रोशीमध्ये इथल्या कुडाळ तालुक्यातल्या पंचक्रोशीमध्ये या 7 ते 8 जणांची टीम 1-2-3 दिवस फिरत होती आणि त्या ठिकाणी हिप्नोटाईज करून महिलांना आणि तिथल्या ग्रामस्थांना भविष्य सांगतो, अशा पद्धतीचं तुम्ही पाप केलं आहे तर त्याचं एक शांती करण्यासाठी एवढे पैसे भरावे लागतील आणि तुमची मग शांती आम्ही करून घेऊ, अशा पद्धतीतली कल्पना किंवा अशा पद्धतीतल्या गोष्टी सांगून त्यांच्याकडून ते मोठ्या प्रमाणावर पैसे घेत होते. 30,000 रुपये, 5,000 रुपये, 25,000 रुपये असे गुगल पेच्या स्वरूपात सुद्धा आणि कॅशच्या स्वरूपात सुद्धा हे लोक पैसे घेत होते. ही बाब जेव्हा ही घटना सोशल मीडियातून इतर ग्रामस्थांना कळली आणि हे जे 7 व्यक्ती होते, 7 ते 8 व्यक्ती होते, हे इथल्या पिंगुळी आणि MIDCच्या परिसरामध्ये ग्रामस्थांना आढळले. त्यावेळी सजग नागरिकांनी जागरूकता दाखवून त्या लोकांना त्या ठिकाणी पकडलं, पोलीस स्टेशनला फोन केला. ते त्या ठिकाणी पळण्याचा प्रयत्न करत होते, संशयित वाटले आणि हिप्नोटाईज करून पैसे जमा केलेल्याची जेव्हा लोकांना खात्री झाली त्याचवेळी त्या ठिकाणी लोकांचा राग अनावर झाला आणि त्या ठिकाणी जी काही घटना घडली ती घडली. त्याच्यामागे असा कोणताही उद्देश नव्हता, कुठल्याही कलाकाराला अथवा कुठल्याही समाजाला टार्गेट करण्याचा विषय नव्हता. आज सोशल मीडियातून जी काही गोष्ट पुढे येत आहे त्यांच्या समाजा माध्यमातून तो त्यांचा निव्वळ गैरसमज आहे. त्या ठिकाणी त्यांनी वस्तुस्थितीची जाण करून पुढील त्यांनी आपल्या सोशल मीडियातून जे काही पोस्ट करत आहेत ते करावेत. आज आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी सर्व पक्षीय लोक आणि ग्रामस्थ या ठिकाणी भेटून जी काही घटना होती, जी काही वस्तुस्थिती होती ती सादर केलेली आहे. परंतु त्यांच्या समाजाकडून ज्या सजग नागरिक आपल्या इथले होते त्यांनी ही पुढे घटना मोठी होऊ नये, लोकांची आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात दिलं. रायगडच्या कर्जत तालुक्यातील चांदई येथे उल्हास नदीत गणेश विसर्जनासाठी उतरलेले 4 जण बुडाले होते. यापैकी रोहन रंजन याला वाचवण्यात यश आलंय, तर उरलेल्या तिघांपैकी 2 मृतदेह बाहेर काढण्यात महेश सानप रेस्क्यू टीम, कोलाड आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संस्थेच्या टीमला यश आलंय. उल्हास नदीच्या खोल पात्रात आणि वेगवान प्रवाहात सर्व अत्याधुनिक यंत्रणा वापरून मोठी जोखीम पत्करत रेस्क्यू टीमचे सदस्य शोध मोहीम राबवत आहेत. अद्याप एका मृतदेहाचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. गणेश विसर्जनासाठी कर्जत येथे चांदई गावामध्ये काही युवक विसर्जनासाठी गेले होते. त्यापैकी 4 युवक जे होते ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले होते आणि तेथील एक युवक हा सुखरूपरित्या गावकऱ्यांनी वाचवला होता. परंतु 3 लोक जे होते त्यांचा बुडून मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये एक बॉडी आम्ही पहिल्या दिवशी रिकवर केलेली आहे आणि कालच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्ही सर्च करून एक बॉडी शोधून काढलेली आहे. अजूनही अद्यापी एक व्यक्ती त्यामध्ये बेपत्ता आहे. लवकरात लवकर म्हणजे आजसुद्धा त्याचं शोधकार्य सुरू आहे. तर ते शोधकार्य सुरू होऊन त्याची बॉडी रिकवर करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ज्या काही ड्राउनिंग केसेस होतात किंवा मग पाण्याशी रिलेटेड जे काही केसेस होतात त्याबद्दल सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन ही आमची संस्था नेहमी राबवत असते आणि ही सगळं जे रेस्क्यू ऑपरेशन असतं हे मोफत स्वरूपामध्ये आम्ही काम करतो संबंध महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीने रिसेंटली आम्ही काळू वॉटरफॉल जो आहे मुरबाड जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये साधारणतः 6 ते 7 दिवस ती बॉडी होती. बरेच दिवस झाल्यानंतर ती सापडत नव्हती. आम्ही त्यामध्ये प्रयत्न केले आणि ती बॉडी अवघड अशा ठिकाणावरनं काढून आम्ही ती तिथे नातेवाईकांच्या हवाली केली होती. अशा अनेक पद्धतीचे रेस्क्यू ऑपरेशन आम्ही महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी राबवत असतो जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. गणेशोत्सवानिमित्त दारोदार फिरून बनावट ब्लँकेट विकणाऱ्या फेरीवाल्याला देवरुख पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.
कागद सदृश्य कापड वापरून बनवलेले ब्लँकेट विकण्यासाठी हा फेरीवाला देवरुखमध्ये फिरत होता. मात्र काही नागरिकांनी या ब्लँकेटची पोलखोल केली आहे. देवरुखवासियांची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अखेर त्या फेरीवाल्याला नागरिकांनी पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवलाय. सदर व्यक्ती ही देवरुख पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधून ब्लँकेट विकायला लोक आलेले आहेत आणि 6,000ला 3 सेट असं आणि छोटं ब्लँकेट असे 4 पीस एवढ्या मोठे आहेत. कोणी तुम्ही बघितलं की तुम्हाला लगेच भूल पडेल की ही 6,000ची वस्तू आहे. लास्ट पैसे नसताना पण शेवटचा माल आहे, जायला पैसे नाहीत, प्रवासाला पैसे नाहीत म्हणून फक्त 1,500 रुपयाला ही गळ्यात वस्तू देऊन हा माणूस हे संपूर्ण हे विक्रीला काढलं. इथे विक्रीला दिल्यानंतर 1,500 रुपये दिल्यानंतर बायका लगेच याला भुलतात आणि लगेच ही खरेदी करतात. पण हे मटेरियल असं आहे की तुम्हाला इतके छान छान हे दिसणाऱ्या वस्तू आहेत, तर ह्या नुसता जरासा याला हात जरी लागला तरी ह्या फाटणाऱ्या वस्तू आहेत. कागदाच्या असतात तशा आहेत, पण ते आपल्याला त्या क्षणाला कळत नाही. दुसऱ्या मिनिटाला लगेच समजतात की या वस्तू कशा फाटतायत. हे अक्षरशः आणि याचा कलर सुद्धा हाताला लागतो. हे असं फाटणाऱ्या वस्तू आहेत आणि हे असे चुत्या बनवणारे जम्मू काश्मीर मधून आलेले लोक आहेत. तेव्हा तमाम देवरुखवासियांना आणखी आजूबाजूच्या सावनेश्वर तालुक्यातील सगळ्या गृहिणींना सगळ्यांना सतर्कता बाळगावी आणि वेळी सावधानता बाळगावी. आपण काय करतो, ह्या वस्तू यांच्याकडून घेतो तर अशा या वस्तू घेऊन आपण फसू शकतो. म्हणून जनहितार्थ हा व्हिडिओ मी आपल्या सर्वांपर्यंत पाठवतोय. व्यक्ती समोरची बघून घ्या नीट. अशी माणसंही आलेली आहेत. गणपती सीझनला आपण आपल्या कमाईचे पैसे देऊन यांच्या भूलथापांना बळी पडतो. असे कृपया बळी पडू नका. कोणताही सण उत्सव असेल तर अग्रगण्य पसंती असणाऱ्या लालपरीनं म्हणजेच रायगड विभागातील एसटीने गौरी गणपतीच्या यंदाच्या परतीच्या काहीच दिवसात 2 कोटीहून अधिक रुपयांचं उत्पन्न प्राप्त केलंय. विशेष म्हणजे या कालावधीतील 4,60,906 प्रवाशांपैकी 1,96,056 महिला प्रवाशांनी प्रवास केल्यानं पुरुष प्रवाशांसोबतच महिला प्रवाशांनी देखील एसटीला तेवढीच पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानंतर म्हणजेच गौरी गणपती विसर्जन पार पडल्यानंतर 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या काहीच कालावधीत एसटीच्या रायगड विभागानं 4,60,906 प्रवाशांच्या माध्यमातून तब्बल 2,05,46,515 रुपयांचं उत्पन्न प्राप्त केलंय. यात 1,96,056 महिला प्रवाशांच्या माध्यमातून 46,32,371 रुपयांचं उत्पन्न एसटीनं मिळवलंय. हे देखील विसरून चालणार नाही. यावर्षी रायगड विभागानं गणेश भक्तांची प्रवासाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी 730 जादा फेऱ्यांचा आराखडा तयार केला होता आणि त्यात रायगड एसटी महामंडळ यशस्वी देखील झालाय. राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत रायपाटणच्या जिजामाता विद्या मंदिरच्या संघानं जोरदार सांघिक खेळाचं प्रदर्शन करत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय. या स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा राजापूर कोंडे येथील निर्मला भिडे जनता विद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. रायपाटणच्या संघानं मिळवलेल्या यशामध्ये कर्णधार संचित रोडे, मार्गदर्शक कुंभार सर, माजी विद्यार्थी अक्षय पांचाळ यांचे मोलाचे योगदान राहिले. या मिळालेल्या यशानंतर समस्त रायपाटण वासियांनी रायपाटण जिजामाता मंदिराच्या संघाचं अभिनंदन केलंय. माणुसकी प्रतिष्ठान, जीतनगर, महाराष्ट्र आणि उत्कर्ष महिला मंडळ चौल बेलाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत नारायण लक्ष्मण नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त 3 सप्टेंबर 2023 रोजी सर्व ग्रामस्थांकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात चौल बेलाई, तालुका अलिबाग येथील सुमारे 100 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आजाराची लक्षणं दिसणाऱ्या ग्रामस्थांना मोफत औषधे देखील देण्यात आली. हे आरोग्य तपासणी शिबिर श्री काळभैरव मंदिर चौल बेलाई येथे आयोजित करण्यात आले होते. चौल बेलाई येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत नारायण लक्ष्मण नाईक यांच्या स्मृतिदिनी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीयश पाटील, डॉक्टर पूजा गुंजाळ, डॉक्टर केतन ठोकळा तसेच टेक्निशियन ऋषी वाडकर, अमेय ढोरे यांच्या पथकानं नागरिकांची आरोग्य तपासणी केली. मॅडमच्या डोक्यात जो विचार आला की स्वच्छता आणि कारण कचरा करणारे आम्ही आहोत पण साफसफाई करणारे तुम्ही आहात आणि तुम्ही जे खरं काम करता ते काम कोणी करू शकत नाही आणि तुमची जर एवढी सेवा आपल्यासाठी असेल तर तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे नक्की त्यांच्या मनात आल्यामुळे त्यांनी आम्हाला डॉक्टरांच्या टीमला बोलवलं आणि तुमची तपासणी करायला सांगितली आणि
तुम्हाला मुद्दाम का मी पण थांबा म्हणतो, मॅडम थांबवलं. कारण कसं आहे की आपण काम करत असतो, कोणाला तंबाखू खायची सवय असते, कोणाला गुटखा खायची सवय असते, कोणाला मध्ये मध्ये चहा प्यायची सवय असते. पण या सवयी आपण का करतो, ते खराब आहे आपल्याला नको वाचायला म्हणतो. पण त्याला पर्याय आहेत ना, की तुम्ही बडीशोप खाऊ शकता किंवा काहीतरी चॉकलेट किंवा असं काहीतरी गोळी खाऊ शकता किंवा ते काम करू शकता. पण जर तंबाखू आणि याच्यामुळे म्हणजे वास एवढं जरी खात असाल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे होणारे आजार किती आहेत ते तुम्हाला आता लक्षात येत नाही. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतं, बरेचसे मोठमोठे आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे जे तुम्ही एवढं मेहनत करता तुम्हाला होणार नाही, पण असे आजार होतील. कशामुळे तर ह्या कारणामुळे. तुम्ही म्हणता की आम्ही एवढं मेहनत करतो, मला कसा आजार झाला, तर याचं कारण हे असतं. काही आता पुरुष मंडळी असतील, आता हे सर्व महिला आहेत, काही पुरुष मंडळी असतील, हे पण दारू पिऊन काम करतात. काही जण होते, एक जण होते ते पिऊन पण आले होते, त्यांना देखील सांगितलं की बाबा पिणं चुकीचं आहे, तुम्हाला प्यायचं असेल तर ठीक आहे, तुम्ही घरी राहून कधीतरी 8 दिवस 15 दिवस पिऊ शकता, पण काम करताना किंवा सारखं सारखं पिणं हे देखील खूप चुकीचं आहे. मालवण तालुक्यातील धामापूर येथील ग्रामपंचायतनं यावर्षी गणेश उत्सवात स्तुत्य उपक्रम राबवला आहे. धामापूर हे जागतिक वारसा सिंचन क्षेत्र असून ते सर्वाधिक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी येथील नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी हौद बांधण्यात आला आणि संपूर्ण परिसरातील गावातील गणेश मूर्तींचं विसर्जन त्या हौदातच करण्यात आलं. यामुळे जल प्रदूषणाला आळा बसेल हा हेतू होता. धामापूर ग्रामपंचायतचा हा स्तुत्य उपक्रम सिंधुदुर्गातील अन्य ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये उत्साहात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे जड अंतकरणानं विसर्जन करण्यात आले. गावातील गणपती बाप्पांना पारंपरिक ढोल टिमकीच्या ठेक्यावर लेझी नृत्य करत तसेच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करीत निरोप देण्यात आला. गावात 30 ते 35 गणपतींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन झाले. विसर्जन पाहण्यासाठी आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. सदरक्षणाय खलनिग्रणाय उक्ती जोपासत खाकी वर्दी समाज रक्षणासाठी नेहमीच तत्पर असते. देशाच्या सीमेवर आपले सैनिक आपलं रक्षण करतात आणि समाजात होणाऱ्या विघातक कृतींपासून पोलीस आपलं रक्षण करतात. अशा वेळी ड्युटीवर असताना त्यांना सण साजरे करता येत नाहीत. यावर्षी गणेशोत्सव 2023 मध्ये माणगाव शहरातून शून्य वाहतूक कोंडीचं श्रेय माणगाव पोलिसांच्या सुयोग्य नियोजनाला दिलं जात आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या माणगाव पोलीस ठाण्याच्या बाप्पाला यावर्षी 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी काळ नदीवरील माणगाव नगरपंचायत सार्वजनिक गणेश विसर्जन घाट येथे आनंदी वातावरणात निरोप देण्यात आला. रोहा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष रोह्यात सुख शांती लाभो याकरिता रोहा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून स्टेशनमध्ये गणपती बाप्पाचं 1.5 दिवसांकरिता आगमन होतं. यावेळी अनेक ज्येष्ठ मंडळी देखील बाप्पांच्या दर्शनाला येतात. अनंत चतुर्थी झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी बाप्पांचं धूमधडाक्यात ढोल ताशांच्या गजरात विसर्जन केलं जातं. यावर्षी देखील रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस स्टेशनच्या बाप्पाचं विसर्जन हे अतिशय धूमधडाक्यात संपन्न झालं. यावेळी सर्व पोलीस बांधवांनी बाप्पाकडे रोह्यामध्ये सुख शांती लाभो याकरिता प्रार्थना करत बाप्पाला निरोप दिला. अनंत चतुर्थीला सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनाला आपलं कर्तव्य बजावत असलेल्या तळाळ पोलिसांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप दिलाय. प्रत्येक सणाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असल्याने पोलिसांना आपल्या परिवारासोबत वेळ घालवता येत नाही. तसेच कोणतेही सण देखील साजरे करता येत नाहीत. त्यामुळे दरवर्षी तळाळ पोलीस ठाण्यात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. दररोज नित्यनेमाने पूजा आणि आरती केली जाते. गणेश चतुर्थीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्तव्य बजावत असताना पोलीस ठाण्यातील गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी केले जाते. सायंकाळी 5 वाजता तळा पोलीस ठाण्यातून गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक खालूबाजा आणि बँजोवर सर्व कर्मचाऱ्यांनी ठेका धरला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषानं गुलालाची उधळण करीत सर्व कर्मचाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.